तर वर्कआउट करताना वॉर्मअप करणं किती इम्पोर्टंट असतं आणि किती वेळ केलं पाहिजे? आता हे बिगिनरसाठी सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन आहे, की वॉर्मअप करताना काय केलं पाहिजे आणि किती वेळ केला पाहिजे. आता बेसिकली माणसं काय करतात, की वॉर्मअप करण्यासाठी ट्रेडमिल करतात किंवा सायकलिंग करतात. आपण ज्यावेळेस जिममध्ये जातो, त्यावेळेस आपण जातो वेट ट्रेनिंगसाठी आणि वेट ट्रेनिंगला गेलं तर आपले इंजुरी चान्सेस वाढतात. मग आपण इंजुरीसाठी जिमला जात नाही, इंजुरी कमी करण्यासाठी जातो. मग वर्कआउट ज्यावेळेस आपण वॉर्मअपला येतो, त्या वॉर्मअपसाठी मोबिलिटी ड्रिल्स महत्त्वाचे असतात. त्या तुम्ही 10 मिनिटं, 15 मिनिटं मोबिलिटी ड्रिल्स केल्या, तर आपलं 99% इंजुरी चान्सेस कमी होतात. आपल्या बॉडीचे सगळे मसल्स ॲक्टिवेट होतात. त्यानंतर आपण मग कोणताही वर्कआउट केला तरी चालेल. ओके. म्हणजे जे लोकं नवीन आहेत किंवा हां. काही लोकं जरी जिमला जात असतील, तर त्यांच्या मते असं असतं, की वर्कआउटला गेलं तर मी जिममध्ये बऱ्याचदा बघितलंय, की लोकं वॉर्मअपच्या नावाखाली फक्त ट्रेडमिलवरती चालणं किंवा सायकलिंग करणं किंवा जागेवरती जंप करणं, ह्या गोष्टी करत असतात. तर कुठेतरी ते थोडंफार चुकीचं आहे का? हो, 100% ते चुकीचं आहे.